अचलपूर तालुक्यातील सावडी ते कोल्हा मार्गावरील 22 एकराच्या शेतावर 29 जानेवारीपासून भव्य माणभाव पंथीय सत्संग सोहळा प्रारंभ झाला आहे. जाधववाडी येथील परमपूजनीय महंत श्री मोठे बाबा अंकुळनेरकर यांचा हा आश्रम, यांच्यासोबत असणारे संत महंत व शिष्यगणासह जवळपास 2.5 ते 3 हजार महानुभाव अनुयायी 29 जानेवारीपासून या ठिकाणी मुक्कामी आहेत. हा सत्संग जवळपास 1 महिना अर्थातच 23 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. या सत्संगात दररोज परिसरातील महानुभाव अनुयायी सहभागी होत आहे. याकरता जय्यत तयारी करण्यात आली असून या 22 एकराच्या परिसरात राहण्याची, भोजनाची अशी उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. कुठलेच अव्यवस्था आणि अस्वच्छता पसरणार नाही याचंही योग्य ते नियोजन या ठिकाणी आवर्जून पाहायला मिळतं. जाधववाडी येथील परमपूजनीय महंत मोठे बाबा अंकुळनेरकर यांचा हा सत्संग 23 फेब्रुवारीपर्यंत दररोज चालणार आहे. या सत्संग सोहळ्याची भव्यता अत्यंत देखणीय असून परिसरातील संत, महंत तथा भिक्षुक आणि मानभाव अनुयायी दररोज मोठ्या संख्येने उपस्थित होत आहे. अध्ययन समाचार लाईव्ह परतवाडा. महानुभाव पंथीय भव्य सत्संग सोहळा अचलपूर तालुक्यातील कोल्हा सावडी या मार्गावरील शेत शिवारात या ठिकाणी संपन्न होणार आहे. जवळपास 1 महिना चालणारा हा महानुभाव अनुयायांचा सत्संग सोहळा जाधववाडी येथील महंत परमपूजनीय गुरुवर्य मोठे बाबा अंकुळनेरकर यांच्या मार्गदर्शनात हा धार्मिक सोहळा या ठिकाणी 30 जानेवारीपासून प्रारंभ झाला असून हा 23 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. महानुभाव अनुयायी जवळपास या ठिकाणी जाधववाडी महानुभाव आश्रमातील 2000 पेक्षा अधिक साधू, संत, महंत आणि या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. सोबतच या परिसरातील महानुभाव अनुयायी सुद्धा आपली सेवा देण्यासाठी आणि या सत्संगात सहभागी होण्यासाठी येणार आहेत. एकंदरीत 20 एकराच्या या परिसरात या ठिकाणी भव्य असा मंडप, राहण्याची व्यवस्था, भोजन कक्ष तसेच विविध कक्ष या ठिकाणी निर्माण करण्यात आले आहेत. आपल्यासोबत याच भागातील वडनेर भुजंग येथील महंत हिंगोलीकर बाबा आहेत, त्यांच्याही प्रतिक्रिया जाणून घेऊ. दंड प्रणाम. या ठिकाणी आजपासून अत्यंत भव्य दिव्य स्वरूपामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी संस्थापित केलेल्या 800 वर्षापासूनच्या आध्यात्मिक परंपरेला अनुसरून एकनिष्ठ ईश्वर भक्तीचा सर्व जगाला संदेश देणारा हा माणुवा पंथ या भूमीवर, या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये साधू संतांच्या अशा परमदिव्य तपस्येने, महाव्रताने युक्त असलेला हा माणुवा पंथ, या माणुवा पंथाचे अनुयायी या ठिकाणी आचार्य प्रवर श्री मोठे बाबाजी जाधववाडी यांच्या सह बाबा या आश्रमाचे प्रमुख संचालक आहेत आणि यांचा हा आश्रम जो आहे हा माणव पंथातील सर्वात मोठा आश्रम असून या ठिकाणी 2 ते 2.5 हजार महिला तपस्विनी तथा भिक्षुक वर्ग असून सर्व एकत्र राहून येणाऱ्या जाणाऱ्यांच्याही या ठिकाणी आध्यात्मिक विकास साधला जातो. अटन, विजन, भिक्षा, भोजन, स्मरण, प्रसाद सेवा, निद्रा, संग, सांगात आणि अशक्त शुश्रूषा आणि भेटकाळ अशा या 11 विधीला अनुसरून हा प्रचंड महा सत्संग या ठिकाणी आमच्या परिसरातील परमार्ग सेवक श्री मदनभाऊ तायडे कोल्हा यांनी हा या पूर्ण सत्संगाचा संपूर्ण खर्च स्वतःवर घेऊन या सत्संगाचं आयोजन केलेलं आहे. या सत्संगामध्ये व्यसनमुक्ती प्रबोधन, एकनिष्ठ भक्ती प्रबोधन, जीवोद्धाराकरिता आपल्या
संपूर्ण भारतीय हिंदू संस्कृतीचा जो गाभा आहे तो म्हणजे ईश्वर, त्या ईश्वराची प्राप्ती करून घेण्यासाठी महत्त्वाची साधना शिकविल्या जाते आणि ही साधना या ठिकाणी आता 1 महिनाभर ही सर्व साधक मंडळी करणार आहेत. तर अशा या सत्संगाला आपलीही उपस्थिती देऊन आपण या सत्संगाचा लाभ घ्यावा. दंडोत पडले. या कार्यक्रमात भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत. या कार्यक्रमाला सर्वांनी अगत्य येऊन ज्ञानबोधाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती.